2023 या साली 11 डिसेंबर बिघेट मीडिया मराठीचं पहिलं गाणं आला बैल गाणं. आणि हे गाणं यूट्यूब चॅनलवरती आज 1 करोडपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं गाणं आहे. ते पण 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत. आज या गाण्याचे काही लाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. या अशा सुंदर लाईन्सवरती आज इंस्टाग्राम हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सर्वांना माहितीच असेल. या प्लॅटफॉर्मवरती 4 लाखपर्यंत रील्स बनवल्या गेल्या आहेत. हे बिघेट मीडियाचं पहिलं गाणं होतं आणि असेच महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे गाणे आम्ही सर्वांसमोर प्रेझेंट करायला ट्राय करतो. त्याच सिरीजमधलं म्हणजे हे नवीन गाणं पैलवान तुमच्यासमोर मी प्रेझेंट करू इच्छिते.
तर जसे फर्स्ट गाण्याचे डिरेक्टर मनीष महाजन होते, आता वन्स अगेन पैलवान इज डिरेक्टेड बाय मनीष महाजन सर. आणि जे गाणं मनीष महाजन सर डायरेक्ट करतात ते नक्कीच हिट होतं, बिग हिट होतं, हे मी बोलू इच्छिते. आणि सर्वात पहिले तर या गाण्याच्या लॉन्चसाठी तुम्ही सर्वांनी वेळ काढला, ह्याचं खूप आभार मानते. हे गाण्याचे काही कलाकारांची मी तुमची ओळख करू इच्छिते. तर सर्वात पहिले तर अभिनेते अंकित मोहनजी, सर्वांना हे नाव माहिती असेल. हे आपले मुख्य कलाकार आहेत आणि पैलवान गाण्याचं जी लाईफ असते पैलवानांची ती त्यांनी एकदम सुंदर, त्यांनी आणि जेवढी पण टीम होती पैलवानांची सर्वांनी सुंदर एकदम पद्धतीने दाखवलेलं आहे. आपल्यासोबत आहेत अभिनेते भूषण शिवतारे, तर ते शिवरायांचा छावा आणि अशा काही अनेक चित्रपटात आपल्याला दिसले आहेत. त्यानंतरच आपल्यासोबत आहेत एक लहान कलाकार शंभू. मी सर्वांना सांगू इच्छिते की या कलाकाराचे इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती 24 लाख फॉलोअर्स आहेत. एवढा लहान कला. त्यानंतर आपल्यासोबत आहेत म्युझिक डिरेक्टर ब्रह्मा, ज्यांच्यामुळे हे गाणं आज तुम्ही सगळे ऐकू शकतात. आणि अजून हे फक्त काही नावं तुमच्यासोबत मी प्रेझेंट केलेत, पण या प्रोसेसच्या मागे, या गाणी जे तुम्ही बघणार आहेत त्याच्या मागे अजून खूप मोठी टीम त्याच्या मागे आहे. तर माफ करा कुणाचं नाव नसेल घेतलं तर, पण जेवढी पण टीम इन्व्हॉल्ड होती त्यांचे मी आभार मानू इच्छिते, कारण तुमच्या सर्वांमुळेच हा प्रोजेक्ट इथे आज प्रेक्षकांसमोर आम्ही प्रेझेंट करू शकलो आहोत आणि या प्रोजेक्टला ऊर्जा आली आहे सगळ्यांच्या साथीमुळे. मी आभा काळे सर आणि आयुष काळे ह्यांना खूप आभार मानू इच्छिते. प्रोजेक्टच्या स्टार्टपासून त्यांनी जो साथ दिला आहे आम्हाला, प्लस ते या प्रोजेक्टमध्ये पैलवान गाण्यामध्ये तुम्हाला नक्कीच कलाकारच्या स्वरूपात दिसतील. तर प्लीज त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांच्या बिना हा प्रोजेक्ट पॉसिबल माहीत नाही या लेवलपर्यंत होऊ शकला असता का, म्हणून मी खूप आभार मानते. आणि या प्रोजेक्टला ज्यांनी पॉसिबल जेवढी मदत केली त्यांचा सर्वांचा आभार मानू इच्छिते. आता मी ऋतिक सरांना विनंती करेन की त्यांनी थोडंसं पैलवान गाण्याबद्दल शेअर करा. फर्स्ट ऑफ ऑल जय शिवराय, जय महाराष्ट्र. सभी आर्टिस्ट अंकित जी, भूषण जी, शंभू जी एंड ब्रह्मा जी, मनीष जी, सबका स्वागत आने के लिए. मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा अविनाश सर एंड अनिलमणि सर को प्लीज स्टेज पे आने के लिए, तो फर्दर कार्यक्रम की आगे सुरुवात करें. या ठिकाणी पैलवान किती आहेत जरा तुझ्या लक्षात की जे पैलवान प्रत्यक्ष केली आहे किंवा करत आहे किंवा त्यांचे प्रशिक्षक आहेत, या सगळ्या पैलवानांसाठी आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम पैलवानांसाठी खूप 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 टाळ्या आपल्या वाजल्या पाहिजे. या पैलवानांच्या सन्मानासाठी, मानासाठी, अभिमानासाठी हा गाणं बनवायचा आमचा प्रयत्न आहे. आणि एखादा युवक, मुलगा किंवा मुलगी म्हणजे जी इच्छा आहे मला चांगलं शरीर सौष्ठव्य पाहिजे, मजबूत पिळदार शरीर पाहिजे, एक चांगली पर्सनॅलिटी पाहिजे, एक चांगलं व्यक्तिमत्व पाहिजे, तर प्रत्येकासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि अर्थातच आमचे दीनानाथ सिंगजी आपल्यासमोर जे स्क्रीनवर दिसत आहेत, वयोवृद्ध वस्ताद कोल्हापूरचे, वय वर्ष 82. त्यांनी या गाण्यामध्ये ज्येष्ठ वस्तादाची भूमिका केली आहे. आणि 82व्या वर्ष देखील ते आजही काळ्या मातीमध्ये उतरतात, लाल मातीमध्ये उतरतात, मॅटवर उतरतात, मैदानामध्ये असतात. त्यांच्यासाठी जोरदार आहे काळावर. खरं तर काल परवा दिवशी, बरोबर आबासाहेब, परवा दिवशी ते मुंबईला आलेले होते. त्यांच्यासोबत आम्ही जवळपास निम्मा दिवस होतो.
पण त्याची तब्येत थोडी डाऊन झाल्यामुळं अक्षय गरुड असतील, आबासाहेब असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की त्यांना कोल्हापूरला परत जाऊ द्यावं, कारण तब्येत त्यांची थोडी डाऊन होती. त्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित नाही. परंतु या प्रोजेक्टमध्ये त्यांचं अतिशय मोठे योगदान आहे. जे आयुष्यभर महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी म्हणून त्यांनी अनेक मैदाने गाजवली. महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या. महाराष्ट्र केसरी ते होतेच, हिंद केसरी पण होते. अशा पैलवानांनी याच्यामध्ये भूमिका केली आहे. ही तुमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. आणि 3 पिढी यामध्ये आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. 3 पिढीमध्ये आमचा शंभू जर उभा सगळ्यांना एकदा बघू तर ते शंभू वरती घ्या. तर हा शंभू बाल कलाकार आणि सांगितलं 24 लाख त्याचे फॉलोअर्स आहेत. तुझं वय किती आहे शंभू? 12व्या वर्षी आज त्याचे 24 लाख फॉलोअर्स आहेत. आणि अतिशय कमी वेळ म्हणजे कालावधीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ज्या ठिकाणी जातो तिथे गर्दी झाली असते. जेव्हा शाळेमध्ये जे शूटिंग होते तुम्हाला दिसेल आता स्क्रीनवर, शाळेमध्ये जेव्हा आम्ही शूटिंगला घेऊन गेलो, आबासाहेब तुम्हाला आठवत असेल, सगळी आमची टीम होती. अक्षय, दुसरे अक्षय आणि सगळीच आमची टीम या ठिकाणी आहे. तर शाळेमध्ये शूटिंग करणं आम्हाला कठीण गेलं होतं. त्याला बघण्यासाठी एवढी शाळेतली सगळी मुलं, गावकरी त्याला पाहण्यासाठी सगळी तिथे जमत होते. आणि ते शूटिंग आम्हाला तिथं बरंचसं पोलिसी कंट्रोल करून आणि आबासाहेबांचा तिथला सगळे जे काही मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन गर्दी वगैरे करून करावं लागलं. शंभूने एक अतिशय उत्कृष्ट काम यामध्ये केलेलं आहे. बस शंभू. तर अशा ह्या सुंदर प्रोजेक्टची आपण सुरुवात करतोय. आणि दोघं जण ज्येष्ठ अभिनेते अंकित मोहनजी, ज्यांच्या मनामध्ये शिवराय आहेत, त्यांच्या हातावर जर तुम्ही पाहिलं तर राजे म्हणून त्यांनी गोंधळच घेतलंय. आणि महाराष्ट्रामध्ये आणि हिंदी भाषिक, मराठी आणि हिंदी भाषिक सर्वच भाषांमध्ये त्यांचे अनेक चित्रपट येतात. नुकताच सिंगम अगेन टीजर आपण पाहिला असेल. अजय देवगण आणि प्रचंड कलाकारांची मोठी फौज आहे. आणि आपल्या त्या कार्यक्रमाच्या टीममध्ये अंकित मोहनजी पण आहेत. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. त्याचबरोबर त्यांच्या चित्रपटांच्या अनेक नावं आता आपल्या अभिषेकी सांगतील. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. त्याशिवाय रामडा व्यक्तिमत्वाचा पैलवान, जो खरंच आयुष्यामध्ये पैलवान आहे, असे आमचे भूषण शिवकरेजी, जे राष्ट्रीय कुस्ती विजेते आहेत. आणि त्यांनी देखील आता चित्रपटसृष्टी, मालिकांमध्ये, ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दाखवायला सुरुवात केली. नुकताच त्यांचा रांगा चित्रपट येऊन गेला. आणि या गाण्यामध्ये देखील त्यांनी पैलवानकी प्रत्यक्ष मैदानात दाखवलेली आहे. त्यांनी आम्हाला अनेक सूचना दिल्या. त्याच्या आधारेच आम्ही हा सगळा प्रवास करू शकलो आणि एक चांगले गाणं आपल्यासमोर घेऊन आलो. अशा ह्या कार्यक्रमाचं जे आजचं लॉन्चिंग आहे त्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करूया. या ठिकाणी आपल्यासमोर यांची ओळख मी मुद्दामून शेवटी करायचं ठरवलेलं होतं. ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून आलेले आहेत. ऑलिम्पिक असोसिएशन ही राज्याची सर्व ऑलिम्पिक संघटना आहे. सर्व म्हणजे जे ऑलिम्पिकचे गेम आहेत त्या सर्व ऑलिम्पिक संघटनांची प्रतिनिधी, जी इंडियन ऑलिम्पिकला आणि पुढे जाऊन जागतिक ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करते, त्या संघटनेची धुरा जे सांभाळतात. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऑलिम्पिक्स असेल, एशियाई गेमला जाणार असेल, राष्ट्रीय स्पर्धा असतील, शालेय स्पर्धा असतील, या प्रत्येक स्पर्धकासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी जे आपलं मार्गदर्शन देतात, जे प्रशिक्षणाची व्यवस्था करतात, जे त्यांच्या मैदानाची पायाभूत सुविधांची व्यवस्था करतात, असे आजचे या ठिकाणचे खऱ्या अर्थानं ज्याला कणा म्हणता येईल, ज्याला बॅकबोन म्हणता येईल, अशी मंडळी आपल्यासमोर आहेत. तर त्यांच्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी यांना कृपया मी स्टेजवर निमंत्रित करतो. प्रथम ते जोडून करून देतो आणि मग आपण दीप प्रज्वलन करून पुढे जाणार आहेत. नामदेव शेगावकरजी, स्मिता मॅडम, भोसले साहेब, संदीपजी, सोपानजी, कृपया आपण या आजच्या कार्यक्रमासाठी तुमच्या कुछ भी बोलने से पहले मैं एक चीज बोलना चाहूँगा। यहाँ जितने हमारे पहलवान भाई बैठे हैं, भाई आज आप लोग इतने सही लग रहे हो ना, इतने सुंदर लग रहे हो। मैंने 5 दिन इन्हें सिर्फ लंगोट में देखा है। आज ये 4 रेडी जेडी होकर आए, जीन्स पहन के भाई ठा लग रहे, एक बार ताली बजा दो। मुझे लगता है मेरी किस्मत में ये पहलवान जो है वो होना लिखा था, ताकि मैं इतने सारे डेडिकेटेड और मेहनत करने वाले लोगों से मिल सकूँ। क्योंकि मेरे वर्कआउट का जो इंट्रोडक्शन है मेरे फादर ने वो अखाड़े से ही किया। जब मैं 13-14 साल का था तो तब मैंने लंगोट पहनी सीखी, तो तब से ही वो डिसिप्लिन एक लाइफ में आ चुका था। और
जब मुझे पहली बार आया अनिल सर का फोन और मनीष ने जब ब्रीफ दिया, एक्चुअली अनिल सर का फोन और मनीष के ब्रीफ से पहले बड़ी जगह से फोन आ गया था। तो फोन मैं शायद रनिंग कर रहा था तो मुझे फोन पता नहीं चला, बट उसमें वो ट्रू कॉलर में लिखा हुआ आता है सेलिब्रिटी डीएम, तो ये लिखा हुआ है तो मेरे दिमाग में मैंने तो कुछ किया नहीं, मुझे यहाँ से फोन क्यों आ रहा है? आपने डेफिनेटली किया था अच्छा काम, उसके वजह से यार आपको पाया। जब भी पुलिस के और यहाँ से कभी फोन आता ना तो अच्छा काम दिमाग से चला जाता। यानी तो अविनाश सर से बात हुई, फिर मनीष ने जब मुझे ब्रीफ दिया तो मुझे ऐसा लगा कि हाँ यार पहलवानी भी अब तक कुछ मराठी में इतना बड़ा अभी तक बना नहीं है, और क्यों ना इस पे एक जो उनकी जर्नी क्या होता है ना, आप सिर्फ जब पहलवान मेडल लेकर आता है तब धूम मचाते हैं, या फिर जब वो मैट पे खेल रहा होता है तब चिल्लाते हैं, बट वहां तक पहुंचने की जो एक जर्नी होती है, जो एक डेडिकेटेड लाइफ, कहते हैं ना कि अपना सब दान कर दिया, मतलब अब जो है वो मिट्टी है, तो आई गेस वो एक जो जिद है ना, वो बहुत सीखने वाली चीज है। तो मुझे ऐसा लगा कि हाँ यार अगर मैं इसका हिस्सा बन पाऊंगा तो इससे मेरे लिए कोई अच्छी बात नहीं होगी, क्योंकि एटलीस्ट मैं ये कह पाऊंगा बनने से पहले कि चलो मैंने पहलवान का किरदार भी किया था अपनी लाइफ में। तो मैं बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करता हूँ इस प्रोफेशन की और इस लोगों की, और मैं यही विनती करता रहूँगा कि कुछ भी हो जाए आप लोग बहुत बड़ी इंस्पिरेशन है हर एक जनरेशन के लिए, तो प्लीज़ रुकना। सच में, और मतलब कहीं से पता चला कि यू ऑलवेज वांटेड टू बी अ पहलवान, और पहलवान बनने की आपको यहाँ पर जब अपॉर्चुनिटी मिली आपने तुरंत हाँ बोल दिया था, बट पहलवान वाले एफर्ट्स भी आपको रियल में लेने थे सारे, आणि पहलवान म्हटल्यानंतर लीन कट असलेली बॉडी असं आपण बघितलेलं नसेल, क्वचित एखाद्या ठिकाणी बघितलेलं असेल, आणि अशी यांची बॉडी होती. सो आयुष्यात सगळ्यात मोठा ट्रान्सफॉर्मेशन, वजन वाढवण्याचा ट्रान्सफॉर्मेशन अंकित यांनी केला. काय होतं ते नेमकी जरा सांगा मला. मुझे जब मनीष ने फोन किया तो मुझे ऐसा लगा कि तब मैं थोड़ा पता था, तो मैंने कहा अगर ये मॉडल पहलवान लगेगा तो उतना ऑथेंटिकेट नहीं लगेगा लोगों को, उतना जस्टिस नहीं फील होगा, कनेक्ट फील नहीं होगा. एक पहलवान का स्ट्रक्चर होता है ना, वो इंटरनल जो एफर्ट होता है ना उस पर ज्यादा होता है, रादर देन कि आप बाहर से कितने सुंदर दिख रहे हैं, आपके बिस्किट कितने अच्छे दिख रहे हैं, या फिर आपका फाइबर कितना अच्छा दिख रहा है. तो वो जो इंटरनल स्ट्रेंथ है ना वो बहुत जरूरी है इस गेम में. तो मुझे ऐसा लगा कि मैं थोड़ा तो कुछ चेंज करूं, तो मैंने मनीष से एक आइडिया लिया, मैंने कहा यार मैं थोड़ा सा वेट गेन कर दूं. तो 15 दिन का गैप मिला, फिर मनीष ने थोड़ा सा रिक्वेस्ट करके 2-4 दिन आगे भी बढ़ाया. फिर उसके बाद जब नेचर हमारे सर पे आ गया तो हमें ऐसा लगा कि नहीं यार अब रुकना नहीं, अब चलते रहना चाहिए. और सबसे बड़ा सपोर्ट अगर इस एल्बम को बनाने में रहा है तो वो नेचर का रहा है. क्योंकि हमें ऑरेंज अलर्ट वेदर रिपोर्ट में दिख रहा था, बट हमने डिसीजन लिया और हमने सोचा कि नहीं अब निकल चुके हैं तो निकलते ही हैं. और 2 दिन रिहर्सल करी, मतलब इतना बड़ा सपोर्ट था कि जब हम इंडोर शूट कर रहे थे तब बारिश हो रही थी, जब हम एक्सटीरियर शूट कर रहे थे बारिश रुक रही थी. तो आई गेस भगवान भी चाहता था कि ये चीज बने और लोगों तक पहुंचे. आणि खरं तर असं काही झाल्यानंतर सगळ्यात जास्त आपल्याला जर विचार येतो कोणाचा येतो तर तो प्रोड्युसरचा येतो. आणि अविनाश सर इथे आहेत, असं सगळं होत होतं. 5 दिवसांचं शूट, पाऊस येतो, ऑरेंज अलर्ट, शूट कॅन्सल होणार. काय झालं नेमकी त्यावेळेस? आणि म्हणजे आपल्याला गाणं दिसत असतं, किती छान आउटपुट आहे, सगळं कळत असतं, पण त्याच्या मागचा स्ट्रगल फक्त या सगळ्या मंडळींना माहिती असतो. आणि अविनाश सर सांगतील की नेमकी त्यावेळेस काय झालं होतं. ते तर सांगतोच मी, पण मला एक ऑडिशन्स करायची. अच्छा. जेव्हा हा निर्णय होत होता की कलाकारांचा शोध सुरू होता, अंकित सरांशी त्यावेळेस बोलणं झालं. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये भूषण सरांशी बोलणं झालं. अंकित सरांशी जेव्हा याबाबत चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला. आणि मधला काळ जो आहे जवळपास फक्त 15 दिवसांचा होता. मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की त्यांना जेवढा कालावधी मिळाला त्या पूर्ण कालावधीमध्ये त्यांनी 6 ते 7 किलो वजन वाढवलं स्वतःचं. म्हणजे बाकीच्या पैलवानांसोबत मॅच होण्यासाठी ते मूळचे पैलवानच, पण पुढच्या काळामध्ये फिल्मसाठी म्हणा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी त्यांना जे काही सांगितलं जातं त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं बॉडी शेप केलेला होता. परंतु पैलवान गाण्यासाठी त्यांनी तेवढ्या विशिष्ट फ्रेमवर्कमध्ये 6-7 किलो वजन वाढवलं. तेव्हा ते भूषण समोर, अक्षय पवार समोर, अक्षय गरुड ही सगळी आमची टीम आहे, त्यांच्यासमोर त्या ताकदीनं उभा राहायचं त्याचं मला फार कौतुक वाटलं.
एवढ्या कमी कालावधीमध्ये एखाद्या प्रोजेक्टसाठी आपण ऐकून बऱ्याचदा होतोच की कलाकार किती मेहनत घेतात, त्याचं प्रत्यक्ष मला पाहायला मिळालं. त्यासाठी एकदा खूप टाळ्या झाल्या पाहिजेत आणि हे इन्स्पिरेशन आहे आमच्या सगळ्यांसाठी की कुठलाही प्रोजेक्ट असेल तर त्या मेहनतीनं आपण केला पाहिजे. तर पावसाचा जो विषय आहे तो संपूर्ण पिरियड जो आहे तो रेड अलर्ट पूर्ण राज्यामध्ये घोषित केला होता. आम्ही तर सर्वांनी चर्चा केली होती. मधल्या काळामध्ये अंकित सरांचं जेव्हा फायनल झालं तर आम्हाला दुसरं एक लीड कॅरेक्टर पाहिजे होतं की जे शोभतील आणि आमचा असा प्रयत्न होता की अतिशय प्रत्यक्ष कुस्ती अशी वाटलीच पाहिजे. मग जेव्हा पुण्यामध्ये आमचं शूटिंग कुठं करायचं हाही एक पर्याय होता. त्याच्यावर आम्ही अभ्यास करत होतो आणि गाणं आता रिलीज करत होतो ह्या दिवसामध्ये. आता पावसाळा संपला की कुस्ती स्पर्धा सुरू होता तर त्याच्यामुळं शूटिंग करायचं होतं. मग आबासाहेब काळेंची भेट झाली, अक्षय गरुड भेटले, बाकी आमचे अक्षय हिरगुडे असतील, बरीच आमची सगळी टीम जी आहे सगळ्यांची चर्चा झाली आणि बऱ्याच ठिकाणी तालमींना भेटी दिल्या. आणि मधल्या काळामध्ये मग भूषणजीचे कॅरेक्टर जे आहे त्यांची भेट झाली. त्यांचा बायोडाटा पाहिल्यावर म्हणलं हा तर आपला मराठी मातीतला हिरा, आपल्याला जरा विचारामाही झाला. मग त्यांच्यासोबत आमची सगळी चर्चा झाली आणि मग आमचं सेकंड लीड जे आहे त्याच्यातलं ते भूषणजींचं ठरलं. बाकी सगळे कॅरेक्टर ठरले. शंभू आम्हाला मध्येच भेटला की शंभूचं कॅरेक्टर मनीष महाजनांनी सांगितलं की मला शंभूच पाहिजे छोट्या रोल जो आहे. शंभूचं फायनल झालं. शंभूचं त्यावेळेस बोलणं झाल्यानंतर मला फार कौतुक वाटलं. एवढ्या कमी वयामध्ये एकदम बिंदास मस्तपैकी त्याचे सगळे काही रील्स पाहिले, त्याचे काही फोटो पाहिले आणि मग शंभूचं कॅरेक्टर फायनल झालं. मग त्याला सोबत कुस्ती खेळायला आम्हाला अजूनही परवान पाहिजे होतं. मग हा सगळा शोध चालू असताना आयुषची भेट झाली. आयुषशी बोलणं झालं आणि आयुषचं एकंदर स्वतःच पहिलवान असलेलं आयुषचं आम्हाला सेकंड कॅरेक्टर ते मनीष महाजनांनी ते फायनल केलं. अनिल सर, ऋतिक सर, अनुष्का हे सगळे त्या बाबतीत निर्णय घेतात. मी फक्त त्यांच्यासोबत असतो. निर्णय सगळे ॲक्च्युली ही सगळी मंडळी घेत असतात. तर मग आयुष फायनल झाला. म्हणजे 2 छोटे बालकलाकार जे आहेत ते निश्चित झालेले होते. सगळं मग आम्ही तालीम पाहिल्या, परिसर पाहिला. चिंतामणी थेऊरचं जे गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला लोकेशन सापडलं. ते लोकेशन पाहिलं. त्याच्यानंतर गोगलवाडी, बरोबर ना मनीष, पुण्याजवळचं एक गाव आहे त्या ठिकाणी फील्डचं लोकेशन करायचं ठरलं. आम्ही अनेक तालमींना भेट दिली. त्याच्यामध्ये अमोल भुसरेंची तालीम असेल, आपल्या हॅलो केला होता 8 तास आधी तो केलेची पाहिजे. संपूर्ण टीमचा 8 तास जो होता बिग हिट मीडिया, कुस्ती दाखवायची होती, पैलवानकी दाखवायची होती, आपला रांगडा खेळ महाराष्ट्राच्या मातीतला. आणि हे दाखवत असताना त्याच्यामध्ये एक पैलवान आणि कलाकार हा नसावं म्हणजे ही माझ्यासाठीच अशी गोष्ट होती की इथं जर मी नाही तर मग कुठं असावं. म्हणून संपूर्ण टीमची पॉझिटिव्हिटी एवढी होती की कुस्ती दाखवत असताना ते कुठंच कमी पडले नाही. आणि याच्यामध्ये अंकित सरांचं कौतुक करू इच्छितो मी की कुस्ती हा खेळ असा आहे की 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये हा खेळ शिकता येत नाही. खडतर तपश्चर्या आहे. 10 वर्ष घासावं लागतं तेव्हा एक पैलवान तयार होतो. पण कुठेतरी त्यांच्यावरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, बजरंग बलीची साथ. हे सगळं शक्य झालं त्याच्यामुळेच. आणि त्यांनी त्यांचे 100% मी म्हणतो 200% दिले. आणि हे जे गाणं तयार झालंय त्याच्यामध्ये सगळ्यांनी संपूर्ण जीव ओतलेला आहे. मी सर्वप्रथम सर्व पैलवानांच्या वतीने ब्रह्मसारांचं आभार मानतो. कुठे गेले ते? त्यांनी गाणं लिहिलं असेल पण मी म्हणतो ते गाणं जगलेत. त्यांनी एक एक शब्द असा शोधून काढलेला आहे की आमच्या पैलवानांच्या जीवनावरती कुठलाही पैलवान असू दे ते जर गाणं ऐकलं की त्याला वाटेल हे माझं गाणं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या पैलवानांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि त्याच्यापेक्षाही जास्त की एकमेव व्यक्ती अशी आहे की त्यांच्याशिवाय हे शक्य होत नाही, अविनाश सर. त्यांची एनर्जी ते ज्यावेळेस सेटवरती आले तिथून पुढं काय सगळं जे धमाका चालू झाला आणि गाणं एवढं छान डिझाईन केलेलं कुठलाही आम्हाला विघ्न नाही हे गाणं तयार झालं. त्याच्यामुळे एक असं म्हणता येईल की मी हे गाणं जगलो. वा, धन्यवाद. मनीष, कॅप्टन ऑफ द शिप आपण अशा आपण होऊ शकतोय. डिरेक्टर गाण्याचा काय असतं ना, आपण हस्बैंड वाइफ के बिना इनकम्प्लीट होता है तो डायरेक्टर डीओपी के बिना इनकम्प्लीट होता है भाई. किसी को बुला लो.
पण जेव्हा पैलवान असतात फ्रेममध्ये सगळे, तेव्हा त्यांना रिटेक सांगणं आणि मग त्यांचे पेशन्स चेक करणं, तू जरा घाबरत होतास की सांगत होतास रिटेक? नाही, स्टार्टिंगला मला वाटलं, म्हणजे जेव्हा या गाण्याचा प्लॅन झाला की असं असं पहिलवान नावाचं गाणं आहे ते आपल्याला करायचं, तर सगळ्यात पहिले तर ब्रह्मादादा माझं बोलणं झालं. म्हणजे ब्रह्मबाबूने मला काही लाईन्स ऐकवल्या की असं असं आहे की असं असं मी प्लॅन करतोय, असं असं करायचं आहे. तर तेव्हाच ते काय बोलू की ते हिट आहे, म्हणजे हे सॉन्ग म्हणजे गाजवणार, म्हणजे महाराष्ट्र गाजवणार. आणि त्याच्यानंतर सेम असा इव्हेंट होता मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी, आणि तुम्हाला आपको याद आहे ना की अविनाश सरांना मी असंच बोलता बोललो की सर एक प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट तुम्हीच करू शकता, म्हणजे बिग हिट मीडियाच तो प्रोजेक्ट करू शकते, म्हणजे दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये ताकद नाही की तो ह्या लेवलला प्रोजेक्ट करेल. आणि जेव्हा अविनाश सरांना मी कन्सेप्ट सांगितली की असं असं प्लॅन करतोय, सरांनी एका सेकंदात आम्हाला ग्रीन सिग्नल दिला. ते लगेच बोलले की नाही चला आपण हा प्रोजेक्ट करू आणि त्या लेवलला करू. आणि जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की पैलवानांचं की त्यांनी आम्हाला त्रास दिला का काय, तर काहीच त्रास नाही दिला. स्टार्टिंगला आम्हाला वाटत होतं की प्रॉब्लेम येईल किंवा याला रिटेक कसे सांगायचे वगैरे, पण शूटची जी माहोल होता, जी पॉझिटिव्हिटी होती ना, तर ते होऊन गेलं. म्हणजे आम्हाला जास्त, आणि आय थिंक जास्त रिटेक पण नाही पडले. फक्त जसं अविनाश सर बोलले की जो लास्ट डे होता आकड्याचा, तर लिटरली ती जी माती होती ना ती पूर्ण लाल मुंग्या होत्या. ती माती जेव्हा खणली ना सगळ्या मुंग्या वर आलेल्या तिथे. आणि त्या सर्कलमध्ये भूषण दादा, अंकित दादा आणि डीजी सर. म्हणजे मी स्टार्टिंगला थोडं एकदा फॉर्ममध्ये गेलो वर येणं सीन सांगायला की दादा असं असं करायचं आहे, तशा त्या मुंग्या चढल्या वेळेत खाली की माझ्याकडनं नाही होणार. म्हणजे नंतर मी म्हणजे हॅट्स ऑफ आहे, आणि स्पेशली डीजी सरांना की त्यांना की कारण की ते आम्हाला दिसत होतं की अरे तो मुंग्या फुल पायावर चढते आणि लाल मुंग्या किंवा अशा मोठ्या मोठ्या मुंग्या प्रॉपर फील येतोय, आणि तो टेक सोडत नाही, तो कंटिन्यू चालू. जोपर्यंत मी कट देत नाही कोणीच मुवमेंट सोडत नव्हता. माय गॉड. आणि अजून एक गोष्ट की पैलवान म्हणजे जसं तू नावाची ताकद आहे ना, त्याच ताकदीने सर्वांनी काम केलं आहे ह्या प्रोजेक्टसाठी. आणि हा जसा अविनाश सरांनी पूर्णच सांगितलं की काय प्रॉब्लेम्स आले, काय पॉझिटिव्ह झाले, काय निगेटिव्ह गोष्टी झाल्या, काय काय. म्हणजे हा एक प्रोजेक्ट, म्हणजे पहिल्यांदा असा एक प्रोजेक्ट की हा ना सरळ नाही गेला, याला असे अपडाऊन्स आहेत. म्हणजे कधी वर गेलो कधी खाली. गुड इवनिंग. सबसे पहले मैं सबका धन्यवाद करना चाहूँगा पूरी टीम का, पूरी पहलवान टीम का, जिन्होंने इतनी मेहनत से इस गाने को बनाया है. ऑडियो टीम, वीडियो टीम, आर्टिस्ट टीम और जितने पहलवान यहाँ पे बैठे हुए हैं, उनकी कड़ी मेहनत का ये आज हम देख पा रहे हैं कि इतना अच्छे से ये दर्शाया गया है, इसको बनाया गया है इतने प्यार से, इतने पॉजिटिविटी से. तो दिस इज समथिंग, ये वंस इन अ लाइफ टाइम होता है. ये पहलवान सॉन्ग नहीं है, ये जर्नी है. इतनी लंबी और गहरी जर्नी है कि जब हम एज अ बिग मीडिया प्रोडक्शन हाउस हम वहाँ पे गए, हमें पता था कि पहलवानी के ऊपर गाना बनाना है. ये एक कुश्ती है, हमने देखी है, सुनी है और उसके बारे में कई सारी बातें सुनी हैं. लेकिन उनकी जीवन शैली, जब हम तालीम गए, अविनाश सर ने हमें अलग अलग तालीम घुमाया. जब रेकी हुई, गाने की रेकी हुई थी, तो 20-25 दिन लगभग कंटिन्यूस इसकी रेकी चालू थी और अलग अलग तालीम में हम जा रहे थे और देख रहे थे कि पहलवान कैसे जीते हैं. जब देखा तो एकदम अचंभव में पड़ गए कि ऐसा भी कोई जी सकता है और हम कैसे जी रहे हैं. वी आर लिविंग स्ट्रेसफुल लाइफ, हम दौड़ रहे हैं सिर्फ. सच्ची जिंदगी ये चीज है. और ये इतने अच्छे से, मतलब ये इतनी परफेक्ट लाइफ जी रहे हैं. मतलब आइडियल लाइफस्टाइल बोला जाएगा, जिसमें टाइम पे सोना, टाइम पे उठना, टाइम पे खाना. हम सिटी लाइफ में इतनी अच्छे से जी नहीं सक रहे हैं और अपने आप को अस्वस्थ कर रहे हैं, बीमार कर रहे हैं. और ये जो जी रहे हैं ये वाकई पहलवान है और मन से पहलवान है. जब शूट हो रही थी, शूट के दिन पे, पहले दिन पे 6 बजे का कॉल टाइम था. 6 बजे के कॉल टाइम से 8 बजे पैकअप होना था. 8 बजे की शूट रात को 2 बजे तक चली. सब पहलवान वहाँ पे थे, लेकिन एनर्जी वही थी. मतलब ये ऐसा था कि वी शुड रियली अप्रिशिएट एंड क्लैप फॉर देम कि इतने अच्छे से इन्होंने इसको सहयोग दिया. और मैं सभी वस्ताद जो कोचेज हैं उनका तहे दिल से धन्यवाद करूंगा जिन्होंने ये सब किया. अब्बास सर हैं,
अक्षय जी हैं, पंकज जी, सब जितने भी कोचेस हैं, सब ने दिल से इस गाने को सहयोग दिया। और जब गाना उनको सुनाया गया तो वो मराठी में कह रहे थे की मला पहिला कित झालं अच्छा. सेम असं केलंय मग उदाहरण देतात ह्यांनी त्यांना बी पाडलं वा, एक नंबर. आणि आयुष्य तुला आवडला, आता तू मोठा होऊन करणार का? आता कुस्तीची प्रॅक्टिस करणार आहे का तू? हा कुस्तीची प्रॅक्टिस करणार शिकणार आहे तू कुस्ती? हा कुस्ती शिकणार वा, किती छान, किती छान. आणि एक खरंच इथं बसली मला अच्छा, मग रे ते रक्त खरं होतं की ते रक्त खोटं होतं? खरंच बसली इथं एक बुक्की अशी म्हणलं आता खरंच गळतंय का नाटक सो गुड, सो गुड. आणि अंकित, वापस एक बार आपसे पूछना चाहूँगा कि मतलब ये सारा जो मराठी में भी आप मतलब मूवीज तो बहुत सारी की आपने, और आपका अश्वत्थामा भी बहुत ज़्यादा फेमस हुआ, पीपल लव दैट लॉट. बट गाना फर्स्ट टाइम आप इंडिपेंडेंट सॉन्ग में फीचर कर रहे हो, कैसा लग रहा है? मराठी इतकं पुढे जातं आहे, मराठीतले गाणी इतकी लार्जर दॅन लाईफ होत आहेत हे बघून, म्हणजे ब्रह्मासारखे रॅपर्स पुढे येत आहेत नव्याने, खूप छान छान क्रिएटर्स येत आहेत पुढे, ते बघून कसं वाटतंय? काय सांगाल इंडस्ट्रीबद्दल? मराठी फिटर्निटी का हिस्सा होना ये अपने आप में बहुत बड़ी बात है. और जहाँ तक मैंने ऑब्जर्व करा है, महाराष्ट्र से जो आर्ट, कल्चर, म्यूजिक, जो ऐसा क्रिएटिव साइड जो है ना, वो बहुत ज़्यादा अमेजिंग है और बहुत मेहनती लोग हैं. और मुझे ऐसा लगता है कि सिर्फ एक अपॉर्चुनिटी का वेट करना चाहिए हर किसी को. जैसे ब्रह्मा ये सॉन्ग जब लिख रहा होगा तब नहीं सोचा होगा ये कैसे बनेगा, कैसे बनेगा, कब बनाएंगे, किसके साथ बनाएंगे, बट फाइनली जब बना अब लोगों के सामने आ रहा है तो आई गेस उसकी एक अलग फील है. मुझे ऐसा लगता है कि कोई भी चीज़ जिसका म्यूज़िक से रिलेटेड है आई गेस वो मैं हमेशा करना चाहूँगा. और तो इसका मतलब ये अविनाश सर की हिंट भी है कि सर आप इसकी पिक्चर बना लेते हैं. नहीं, बहुत मज़ा आया. थँक्यू सो मच. सांगा स्वतःचं नाव आणि तुमच्या म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता, तुम्हाला गाणं कसं सुचलं त्या सगळ्या म्हणजे पूर्ण चालेल. माझं नाव ब्रह्मा आणि मी सॉन्ग रायटर, म्युझिक डिरेक्टर आणि रॅप पण करतो आहे. आणि हे जे आपण जे गाणं जे बनवलं आहे तर एक अविनाश सर, अनिल सर यांना ह्या पैलवान टॉपिकबद्दल काहीतरी हवं होतं. तर मी सरांना जेव्हा म्हणजे गाण्याची प्रोसेस चालू झाली तर त्याच्यानंतर मग ते गाण्यामध्ये पैलवानांची त्यांची जे जीवन कसं आहे ते दाखवायचं होतं. त्यांची पैलवानकी, महाराष्ट्र ते ही केसरीपर्यंत त्यांचा प्रवास पूर्ण मला त्या गाण्यामध्ये एक्सप्लेन करायचा होता की मग तो दाखवायचा कसा. मग ते जसं जसं लिहित गेलो त्यात बरेच सारे चेंजेस होत गेले आणि शेवटी मग गाणं आता रिलीज झालं आहे. तर तुम्ही ते बघू शकता आणि कळवा की कसं तुम्हाला वाटते. कमेंट करा, शेअर करा. शंभू तू काय सांगशील तुझ्या पूर्ण याच्याबद्दल शूटिंगचा एक्सपिरियन्स? तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंभू महाजन. माझा पहिला अनुभव होता पहिलवान सॉन्गचा आणि मला खूप भारी वाटलं. सर्व खूप भारी ॲक्टिंग करत होते, त्यांच्यामध्ये मी घुळमिळलो आणि परत मला बी खूप छान वाटलं. शूटिंग करण्याच्या दरम्यान आमचा कुस्तीचा एक रोल होता, त्याच्यामध्ये खरंच आम्ही म्हणजे मी झोपलेलो खाली आणि दादा एक असा बुक्की मारत होता मला. मग एक बुक्की खरंच माझ्या हिथं लागली. म्हणलं आता माझ्या नाकातनं खरंच रक्त गळतंय का काय. तर खूप भारी अनुभव होता. थँक्यू. मनपूर्वक अभिनंदन या गाण्यासाठी. दोघं पैलवान गडी फ्रेममध्ये दिसत आहे तर मला असं वाटतं की फ्रेमची शोभा जास्त वाढली आहे. मी नाही पहलवान भाई, ये पहलवान. काय सांगाल? मी सुरुवात करतो भूषण भाऊ तुमच्यापासून. पैलवान तुम्ही पहिल्यापासून आहात, नेशनल चॅम्पियन आहात. कशा प्रकारची सुरुवात झालेली आणि अंकित भाऊला कशा प्रकारे तुम्ही सहाय्य केलं ऑब्व्हियसली या गाण्यासाठी आणि त्याच्याबद्दल काय? पहिली गोष्ट ह्यांनी सांगायच्या आधीच मी सांगतो की हे जरी म्हणले मी पैलवान आहे तरी त्यांची सुरुवातच पैलवानकीपासून झाली आहे, जे त्यांनी मला सांगितलं. म्हणजे कुस्ती हा खेळ एवढा सोपा नाही आहे. 2 दिवसात 4 दिवसात शिकता येईल एवढं सोपं नाही आहे. ते खडतर तपश्चर्या आहे, त्याला 4-4, 5-5 वर्ष घासावं लागतं. पण देवाची कृपा म्हणता येईल की आम्ही जे काही प्रॅक्टिस केलं 2 दिवसात 3 दिवसात जे काही आम्ही डिझाईन केलं ते जेवढं सरांच्या मनामध्ये होतं नक्कीच आम्ही तरी आमचं पूर्ण 100% देऊन, म्हणजे माझं तर स्वतःचं आहेच पण यांचं मी एक्सपेक्टेशन ठेवलं होतं त्याच्यापेक्षा 10 पट यांनी चांगलं काम केलं. त्याच्यामुळे मजा आली. अंकित दादा
काय सांगशील? आम्ही तुला फतेह शिकास्तापासून बघतोय, दंडा वगैरे सगळ्या गोष्टी मारतोयस, ऑब्वियसली याच्यामध्ये पहिलवान गडी म्हणून मिळवतोयस, काय सांगशील याबद्दल? मुझे ऐसा लगता है कि मेरे अंदर ना ये महाराज की किसी मावड़े की आत्मा ही है। क्या बात है। जहाँ तक पहलवानी की बात है तो मैं दिल से रिस्पेक्ट करता हूँ पहलवानी को, और सिर्फ शब्दों में कहने का मतलब इतना मैं वेटेज नहीं समझता जितना मैं दिल से उन्हें रिस्पेक्ट करता हूँ। क्योंकि मुझे याद है मेरा वर्कआउट, जैसा भूषण ने बोला कि मेरे फादर ने मुझे 13-14 साल की उम्र में अखाड़े में डाला था, तो वो वर्कआउट का इंट्रोडक्शन जो है वो मेरी लाइफ में वहाँ से हुआ। सो इसलिए वो इतने डिसिप्लिन और डेडिकेटेड है। और जहाँ तक पहलवानी लोगों तक पहुँचाने का एक सोर्स है एल्बम या एंटरटेनमेंट के थ्रू, वो इसलिए कि इनका लाइफ ना, मतलब आप सिर्फ जब चैम्पियनशिप्स होती है तब देख पाते हैं, बट जो ओवरऑल जर्नी होती है ना, आई गेस वो एक बहुत असंभव जर्नी होती है। क्योंकि उसमें जो टाइमिंग की डेडिकेशन होती है, घर से अलग रहना होता है, इंजरीज होती हैं, प्रैक्टिस होती है, कोई भी चीज़ हो, आपको अपना टास्क कंप्लीट करना है। क्योंकि बाकी नॉर्मल लाइफ में लोग थोड़ा सा एक्सक्यूज़ निकाल के कि चल कल जिम चला जाऊंगा, आज मन नहीं है, आज घूमने चलते हैं, आज खाना खा लेते हैं, बट इनका हम एक टाइम पे तो हम 1 बजे शूट कर रहे थे और लड़कों को 4 बजे उठना था, तो वो उठे थे 4 बजे अपनी प्रैक्टिस के लिए, इतने डेडिकेटेड है। सो आई गेस ये डेडिकेशन और डिसिप्लिन लोगों तक पहुंचना चाहिए, और वो इस एल्बम में बहुत अच्छे से दिखा है। और जहाँ तक भूषण की बात है तो भूषण को मैं पहले से जानता हूँ, और पहलवानी में ये इसका इतना अच्छा हाथ है, ये मुझे मिलने के बाद पता चला, क्योंकि इन्होंने ही मुझे हर चीज़, हर दाव पेच जो है वो सिखाया वहाँ पे, जो भी हम पटक रहे हैं एक दूसरे को वो सब इनका सिखाया हुआ है। और जहाँ तक आई गेस एक बहुत ही बच्चा दिल होता है पहलवान का, बट एक बहुत कैलकुलेटिव माइंड होता है, क्योंकि मुझे उसे पता होता है कि सामने मेरे जब मैट पे किसी के साथ मुझे लड़ना है तो मेरे पास कितना टाइम है और मुझे कितने टाइम में गेम ख़त्म करनी है। सो ये बहुत कैलकुलेशन लगती है हर चीज़ में। तो आई गेस बहुत सी चीज़ें सीखने वाली हैं, और मैं उम्मीद करता हूँ कि जितने लोग पहलवान एल्बम देखेंगे वो उस चीज़ को एक्सेप्ट करेंगे और अपनी लाइफ में इम्प्लीमेंट भी करेंगे। सो आई गेस फिटनेस इज़ एवरीथिंग। लोग कहते हैं कि मनी इज़ एवरीथिंग, रिलेशन इज़ एवरीथिंग, फैमिली इज़ एवरीथिंग। आई थिंक योर ओन फिटनेस इज़ एवरीथिंग। आपकी तबीयत ठीक रहेगी, आप अपने घर वालों को संभाल सकते हैं। आपकी तबीयत ठीक रहेगी, आप काम कर सकते हैं। आपकी तबीयत ठीक रहेगी, आप चल फिर सकते हैं। सो आई गेस अपने ऊपर ध्यान देना बहुत ज़रूरी है, और वो पहलवान के अगर अखाड़े से वो वाइब निकल कर आ रही है तो वो एक्सेप्ट करने में कोई मुझे लगता नहीं है कुछ। हमने अक्सर देखा है कि कुछ ना कुछ हर एक स्पोर्ट्स हमें कुछ ना कुछ चीज़ें सिखाते जाते हैं। ऑब्वियसली पहलवानी भी हमें, कुश्ती भी बहुत सारी चीज़ें सिखाती है। क्या लगता है जब आप ऑब्वियसली इस रोल में अपने आप को ढा रहे थे, क्या क्या चीज़ें आपको सीखने में? सबसे पहली बात तो मैं लंगोट पहनने में कॉन्शियस फील नहीं कर रहा था क्योंकि मैंने बचपन में बहुत पहनी है खुद, तो फिर उसको वो एक पॉइंट था कि मुझे शर्म नहीं आ रही थी। मुझे लग रहा था मेरे अपने ही घर के लोग हैं। मैं वापस वो 14-15 साल की उम्र में चला गया था जब मेरे दोस्तों के साथ मैं अखाड़े में जाता था। याच्यावरती मी पण एक सांगेल किस्सा। मी बोल ज्यावेळेस आमचं पहिला दिवस होता प्रॅक्टिसचा, त्यावेळेस झालं असं की आमची ओळख पण समोरासमोर त्याच दिवशी झाली. आम्ही आधी एकमेकांना ओळखत होतो, पण ॲक्टर म्हणून समोर येणं आणि त्याच्यासोबत कुस्ती खेळणं, ते जे आमचं बॉन्डिंग झालं ना ते क्षणात झालं. ते कसं झालं, काय झालं कोणी सांगू शकत नाही. म्हणजे हां, म्हणजे एका क्षणात आम्ही एवढं कनेक्ट झालो की एक एक डावपेच, अजिबात कुठल्याही गोष्टीचं आम्ही मनामध्ये कोणतंही हे न घेता एवढं सटल होत गेलं ते, आणि पटकन 2 दिवसात सगळं सेट झालं आमचं. आई गेस मैंने भूषण के साथ एक चीज़ थोड़ी कनेक्ट फील करी कि जैसे भूषण पहलवानी के साथ साथ एक्टिंग भी करता है, तो उसमें वो एक्टिंग करने की भी भूख बहुत है। तो और मैं जब पहलवानी करने उस अखाड़े में पहुंचा, उस मिट्टी में पहुंचा, तो उसकी नॉलेज इसको बहुत है। तो कहीं ना कहीं मैं एक दिन भर जब हमारी बातें हो रही थी, हम एक दूसरे से वही नॉलेज एक्सचेंज कर रहे थे कि आगे बढ़ने के लिए क्या चीज़ ऐसी है जो हमें बहुत ज़रूरी रखनी है, और वो होती है अपनी विल पावर। तो अपने आप को पॉजिटिव रखना, विल पावर रखना, आई गेस वो हम एक दूसरे के प्रोफेशन में एक दूसरे के साथ बहुत एक्सचेंज कर रहे थे। आई गेस वो बात मुझे बहुत अच्छी लगी भूषण की. पण दोघांचंही असं झालं की दोघंही फिटनेस फ्रीक पर्सन आहे. त्यांचंही असं आहे की व्यायाम केल्याशिवाय दिवस जात नाही, सेम तसं माझं पण आहे. मग ते तिथं आल्यानंतर ते जे एक ट्युनिंग जुळलं ना आमचं, आणि काही गोष्टी एवढ्या सेम आमचं चर्चा जे व्हायच्या त्याच्यामुळं काम करताना पण मजा आली. असं म्हटलं जातं पैलवानी किंवा कुस्ती हा बळबुद्धीचा खेळ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बळाची आणि बुद्धीची दोघांची गरज असते. तुमच्या अनुमानाने सगळ्यात जास्त या खेळासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? फक्त एकच निवडू शकते? याच्यामध्ये माझ्या दृष्टिकोनाने सातत्य महत्त्वाचं आहे.
ज्या पैलवानाच्या अंगामध्ये सातत्य आहे, जो डेली प्रॅक्टिस करतो. कारण कुस्ती हा खेळ असा आहे, आज हरलं की उद्या परत खेळायचंच आहे, उद्या प्रॅक्टिस करायचीच आहे. मग हे कंटिन्यू चालूच आहे ना चक्र. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही थांबला, डिमोटिवेट झाला, तर मग तुम्ही पुढे जाणार कसं? जर पुढं काहीतरी अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी मग सातत्य ठेवलंच पाहिजे. 10-10 वर्ष घासल्यानंतर एक चांगला पैलवान तयार होतो. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आत्ता जे तुम्हाला नावं दिसतात आहे, महाराष्ट्रातले तमाम मोठे पैलवान जे दिसतात आहे, त्यांचा 15-15, 20-20 वर्षाचा प्रवास आहे. लहान असल्यापासून ते तालमीत राहतात आहे. मग एवढं सगळं तपश्चर्या केल्यानंतर एक अचिव्हमेंट मिळते की बाबा हिंद केसरी झालो, महाराष्ट्र केसरी झालो. त्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे. सी मैं कहना चाहूँगा कि ऑफकोर्स कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट है, उसके अलावा कुछ हो नहीं सकता. बट मुझे ऐसा लगता है कि एक काम माइंड, कि आपका लाइफ में कुछ भी उथल पुथल चल रही है, आपको एक कहते हैं ना स्थिरता के साथ अपने आप को बांध के रखना है. आई गेस हमारी लाइफ में उसका सबसे बड़ा एग्जांपल MS धोनी है. कि आप ग्राउंड में किसी भी प्रेशर में उन्हें देखेंगे तो वो उस प्रेशर से बाहर निकाल के ले जाते हैं. तो आई गेस एक काम माइंड होना बहुत इंपॉर्टेंट है. और वैसे पहलवानी के बहुत फ़ायदे हैं. कहते हैं ना बचपन में जहाँ लंगोट सूख रही होती है वहाँ पंगे नहीं लेने चाहिए. चोर भी अबे यहाँ लंगूट सोख रही है, भागो. सो आई गेस बहुत ही ब्यूटीफुल चीज़ है यार. और मैं पूरे महाराष्ट्र से हाथ जोड़ के विनती करना चाहूँगा, जितना आपने मुझे प्यार हर बार दिया है, हर चीज़ में दिया है, ये एक छोटी सी मेहनत है. और ये मेहनत मेरी अकेले की नहीं है. जितने पहलवान भूषण यहाँ पे है और जितने लोग उन 5 दिनों में हमारे साथ थे, बच्चे से लेके बड़े तक, आई गेस उन सबका एक एफर्ट है. और उनकी रियल लाइफ जर्नी को हमने आप तक पहुँचाने का एक एफर्ट लिया है. तो प्लीज़ इसे देखिए और जितना ज़्यादा से ज़्यादा हो सकता है इसके बारे में बात करिए. और हाँ, रील्स भी बनाइए. जाता भूषण भाऊ काय सांगशील प्रेक्षकांसाठी? तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी आज सगळ्यात तमाम कुस्ती शौकीन पैलवान मंडळी, वस्ताद मंडळी, कोच, कुस्ती क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी आहेत, दर्दी लोक आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की हे गाणं आपल्यासाठी बनवलेलं आहे. आपल्या तांबड्या मातीतील रांगडे पैलवान कसे आहेत हे दाखवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सो मी सगळ्यांना विनंती करतो की हे गाणं तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यावरती रील बनवा आणि जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट असेल तिकडे पोचवा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. हान बडीव तोड रडीव धर 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 जागेवर तोडीव, जो आला तो गेला, मातीमध्ये आडवा केला, खाली होता वर नेला, मला मने बनवचेला, कोणी इथं टिकलं नाही, माझ्यासमोर जिंकलं नाही, मासोबाची ताकद कधी कुठं भ्यालो नाही, बजरंगाचं दान मी तोडले माझे कान, मांडी ठोकून हातावर भरलो महाराष्ट्राची शान, यो मातीमधला खेळ मी मातीमधला शेर, करतो जागेवरची मला लागत नसतं येळ, महाराष्ट्रातल्या पैलवानाचं जगामध्ये नाव आहे, सांगायची गरज नाही, कोल्हापूर गाव आहे, गावरानं गडी मी गावरानं दाव आहे, मर्दानी खेळ हो घामाचा याड आहे. धन्यवाद.